CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC नोंदणीला इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगावचा विरोध, प्रशासनाकडे निवेदन. इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखेच्या वतीने CCMP पात्रता प्राप्त BHMS डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल MMC मध्ये नोंदणी करून त्यांना आधुनिक वैद्यक मॉडर्न मेडिसिन करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविण्यात आला आहे. याबाबत कोपरगाव तहसीलदार महेश सावंत यांना तसेच कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक गुट्टे साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की MBBS शिक्षण व प्रशिक्षणाशिवाय आधुनिक वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी दिल्यास रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो. तसेच पुराव्यावर आधारित इव्हिडन्स बेस आधुनिक वैद्यक प्रणालीचे उच्च मानदंड कायम ठेवणे आवश्यक असल्याचे मेडिकल असोसिएशनने स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार CCMP अभ्यासक्रम हा MBBS शिक्षणाचा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी केल्यास जनतेमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून या विषयावरील प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय होईपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित विभागांनी तातडीने लक्ष घालावे, रुग्णांच्या हितासाठी आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे निकष कायम ठेवावेत आणि अंतिम न्यायालय निर्णय होईपर्यंत CCMP पात्र BHMS डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी स्थगित ठेवावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर मेडिकल असोसिएशन कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर पंकज भूप व सचिव डॉक्टर योगेश लाडे यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्य यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र शासनाने असं एक परिपत्रक काढलंय की BHMS डॉक्टरांना CCMP कोर्स झाल्यानंतर, 1 वर्षाचा हा कोर्स झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये डायरेक्टली त्यांना एनरोल केलं जाईल आणि त्यांना मग पूर्णपणे ॲलोपॅथीची परमिशन दिली जाईल. त्या विरोधात स्टेट IMA ने असं स्टँड घेतलं आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, म्हणजे मागण्या अशा आहेत की त्यांना ती परमिशन नाकारावी आणि त्यांना कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये एनरोल करून घेऊ नये आणि त्यांना त्यांच्या होमिओपॅथीच्या नियमाअंतर्गतच प्रॅक्टिसची परवानगी द्यावी, असा IMAचा स्टँड आहे. आणि आमच्या या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संप आम्ही करत आहोत. त्याच्यामध्ये बाह्य रुग्ण विभाग, OPD विभाग जो आहे तो पूर्णपणे बंद राहील. त्याशिवाय सर्व प्रकारच्या अत्यावश्यक सेवा, इमर्जन्सी सेवा या बंद राहतील आणि या संदर्भात आम्ही तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. असा मुद्दा होता की ह्या डॉक्टरांचं जे रजिस्ट्रेशन, BHMS डॉक्टरांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते MMC मध्येच का करावं गव्हर्नमेंटने, आणि ते MMC मध्ये हा सगळा मुद्दा कोर्टच्या निर्णयाच्या अधीन आहे आणि त्याचा निर्णय येणं जवळच आहे, तरी सुद्धा त्याआधीच गडबड करून ही जी नोंदणी केली जात आहे त्या विरोधात आमच्या IMA कडनं हा विरोध नोंदवला जात आहे. इमर्जन्सी पेशंट आमची जी स्ट्राईक आहे आम्ही 2 दिवसापासून गव्हर्नमेंटला याबद्दल कळवत आहोत, परंतु त्याबाबत कुठली दखल घेतली नाही आतापर्यंत. मग जर असं काही पेशंट आलं जर इमर्जन्सी, तर आपल्याकडे ज्या सरकारी हॉस्पिटल आहे तिथे आम्ही हे पेशंट पाठवू आणि तिथे त्याची दखल घेतली जाईल. निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. याच्याबाबत आम्ही आजच माननीय जिल्हाधिकारी महोदय तसेच DHO आणि शासनाला पाठवण्याची दक्षता घेत आहोत. सर्वांनी शांततेत आपले निदर्शनं करावेत अशी सर्वांना विनंती राहील. आज IMA असोसिएशन कोपरगावच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे की CCMP पात्रता असलेल्या BHMS डॉक्टरांची MMC म्हणजे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी थांबवण्याबाबत विनंती आहे. या मागण्याबाबत त्यांच्या ज्या काही रास्त मागण्या आहेत याबाबत मी वरिष्ठ कार्यालयाला, प्रशासनाला कळवेल आणि रुग्णसेवा बंद आहे असं त्यांनी कळवलं आहे. तर आमच्या वतीने, ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने प्रशासनाकडून सर्वतोपरी इमर्जन्सी असेल, OPD असेल यांची वैद्यकीय सेवेबाबत आम्ही काळजी घेऊ आणि त्यांचाही सहकार्य राहील ह्या संप काळामध्ये इमर्जन्सीसाठी, एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या मागण्याबाबत मी वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार करून योग्य त्यांचा निर्णय व्हावा अशी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा संप आम्ही उभारलेला आहे, तर यामध्ये कुठल्याही पेशंट विषयी IMA ला, म्हणजे कुठल्याही पेशंट बद्दल त्याची गैरसोय होऊ नये याकरता IMA दक्षता घेईल आणि त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल आणि त्याला गरज पडल्यास RH मध्ये सुद्धा सेवा देण्यात येईल याची आम्ही पण काळजी घेऊ.